हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. असं मी कधी तर तुम्हाला बोललीच नाही, पण आजपासून आहे ना नक्की बोलत जाईन. वेलकम करत जाईन माझ्या चॅनलमध्ये तुमचं. आज मी आहे ना आज मी माझ्या फ्रायडे मॉर्निंगचा म्हणजेच रोजचाच रुटीन काय असते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी काय होते, या चहा घ्यायला. चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच नाही होत. पण हा चहा पण मी कधी घेते, शांततेत घेते. श्लोक स्कूलमध्ये जातो. आमच्या अहो जातात 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर मग मी शांततेत बसून असा चहा घेते आणि मग जे तुमचं आहे तेच माझं कामांना सुरुवात. चहा घेतल्यानंतर शांततेत एकदा चहा घेतला की दिवसाची सुरुवात छान होते. सकाळी धावपळ उठल्यापासून टिफिनची आणि ऑफिसमध्ये जातात त्यांचं करायचं, असं सगळं धावपळ चालू असते. मग शांततेत मोबाईल घेऊन बसायचं किंवा चहा घ्यायचा शांततेत. म्हणजे हा असते आपला मी टाईम. सगळ्या बायकांचं असंच असते. मग चला आता काम करायला सुरुवात करू, नाहीतर असेच 2 वाजतात काम करायला जर नाही सुरुवात केली लवकर तर. चला दाखवते मी आज तुम्हाला माझं रुटीन कसं आहे, तर काय करते सकाळपासून. तर सगळ्यांना असं वाटतं की काय मुलं गेल्यावर स्कूलमध्ये, नवरा ऑफिसमध्ये गेल्यावर काय असते काम, पण काही नसते. हे फक्त सांगायला असते बायकांचं. जे रोजचे असतात ते सगळ्यांनाच असतातच. पालक होता कालच बाहेर काढून ठेवला होता, तर थोडा सुकला होता, पण म्हटलं मग चिरून ठेवू, भाजीला होते, नाहीतर मग पराठे तरी केल्या जातील. एकदा झाडपूस झाली की मग नको वाटतं. कोथिंबीर हे आधी, मग कचरा पण ओला कचरा चालला जातो ना. पालक असा चिरायचा, मग तो चिरलेला पालक परत कट करायचा, मग तो बारीक चिरला जाते आणि असं लांब असं भाजीमध्ये येत नाही. हा पालक ठेवल्यावर साफसफाई, हॉलची साफसफाई, पहिले घरातले छोटे मोठे आवरावर करायचं आणि मग हॉलला झाड सेटअप करायचं, किचन आवरायचं, डायनिंग टेबल आवरायचं, असं सगळं असते. सुरुवातीला सोफा झटकायचे, सगळं बरोबर ठेवायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्या कामांना सुरुवात करायची. मग झाडू मारायच्या आधी केलं हे तर चांगलं वाटते, नाहीतर मग सगळा कचरा पडते ना नंतर. मग झाड पुसवायच्या आधी जर झाड झटक झाली तर छान स्वच्छ वाटते. सगळं पुसपास करून घेते. झाडू पोछावाली आली की मग पटापट होत नाही. ठीक आहे, त्या काही येतात 10 मिनिटात पटापट. आपलं आवरलेलं नसतं की त्यांना त्यांची कामं करायची असतात. त्यांचंही काय चुकते, ते पण दुसऱ्या घरचे वाट बघत असतात ना त्यांची, त्यांना पण जायचं असते. बिचारा घरचं सगळं सोडून येतात आपल्यासाठी. डायनिंग टेबलवर जास्त असते. सकाळी आपण धावपळीत सगळ्या वस्तू ठेवतो पटापट, तिथं खूप असते आवरण्यासारखं डायनिंग टेबलवर माझ्या. सगळं पहिले उचलते, मग स्वच्छ पुसून घेते आणि मग बरोबर ठेवून देते. तुमचं कसं असते? स्वच्छ. हे बघा, स्वच्छ झालं तर पाणी टाकते थोडं त्यावर. दूध मुलं हळूहळू कालवताना सांडते, हे होते, असं असते ना. हा टेबल घेतला, छान आहे. तसं आहे, लाई पण इझी आहे, त्यावर काही डिझाईन नाही आहे, हे आहे. आणि सामान पण सगळं मस्त बसते. बेडरूम आवरायची. पौरोईचा आज पेपर नाही आहे ना मुलीचा माझ्या, तर आज ती घरी होती. नाहीतर मग मी एकटीच असते. मग एकटे असलं तर मग आता तिचे पेपर चालू आहे, तर रेडिओ नसते ना लावलेला, तर सामसूम वाटते असं अभ्यास म्हणजे हे करायला आवरायला. नाहीतर मग मी हे सगळे कामं असे रेडिओ लावते आणि रेडिओ गाणे ऐकतच काम केले तर पटकन वेळ निघून जातो आणि काम पण लवकर होते. सगळं साफसूफ करायचं आणि मग हे करायचं. आंघोळ करायची. बायका येऊन जातात कामाला, भांडेवाली, झाडू पोछवाली. किचनचा ओटा तर किती पण साफ केला तरी चालूच असते दिवसभर. त्यावर काही चालू असते काम आणि साफ करणं पण चालूच असते.
गॅलरी पण जराच गॅलरीमध्ये जाळं काढली होते, गॅलरी पण साफ केली आणि असं झालं माझं काय स्वच्छ. असं असते रोजचं माझं मॉर्निंगचं रुटीन. तुमचं कसं असेल ते हे पण सांगा. बाय.